तुकोबांच्या बोली वर्तणुकी काय पावर असतं. एवढी लोक ॲट्रॅक्ट करणं, एवढी लोक अटॅच करणं ही साधी गोष्ट नाही. मी अजून देहूतच आहे. देहूतच हे माऊली पाहूनच अंगावर काटा येतो. अजून पंढरपूरपर्यंत काय माहोल असेल. तुकाराम महाराजांच्या सतत नेहमी संपर्कात राहावं, सांगण्यात राहावं. तुकाराम महाराज दोन कानावर पडावे म्हणून तो तिथं तारखेवर राहिला. आज आषाढी एकादशीची पांडुरंगाची वारी सुरू झाली. आज तुकोबांच्या पालखीचे देहूतील प्रस्थान महाराष्ट्र विठुरायाच्या नामगजरात अगदी वाहून निघालाय. ज्या माऊलींना तुकोबांच्या देहूतील प्रस्थानाला जाता येत नाही, पाहता येत नाही, अशा माऊलींसाठी आजचा विषय तुकोबांच्या पालखीचे देहूतील प्रस्थानाचा पहिला दिवस. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. देहूत पोचलोय. माऊलींचा गजर, हरिनामाचा गजर सगळीकडे चालू आहे. आता लाखो माऊली देहूत आलेत म्हटल्यावर त्यांच्या आरोग्याची, शौचाची, जेवणाची आणि राहण्याची सोय शासनाने जागोजागी केलेली. माऊलींनो, या नगांपासून मात्र थोडंसं सावध राहा. प्रत्येक गावातून, प्रत्येक भागातून दिंडी आल्या. दिंड्यांचे नंबर लागलेत. प्रत्येक दिंडीच्या पाठीवर दिंडी क्रमांक लिहिला आहे, त्या गावचं नाव लिहिलं आहे आणि एका पाठोपाठ एक असा नंबर लावून दिंड्या देऊळवाड्याकडे निघालेत. पास मिळाला आहे. गर्दी जाम आहे. समोरील गेटवरून सोडते का आता बघू आपण. तुकाराम महाराज की जय. मी देऊळवाड्यात प्रवेश केला आणि सुरू झाला वारीचा खरा माहोल.
देऊळवाड्यातून मी इंद्रायणी तीरी निघालो. हा इंद्रायणी काठ भक्तांच्या सागरात फुलून गेलेला. फक्त न फक्त विठुरायाचाच गजर देहूनगरीत ऐकू येत होता. या माऊली विठुरायाच्या गजरात तल्लीन होऊन गेले. रामकृष्ण हरी. थोडा वेळ इंद्रायणी तीरी थांबून आता तुकोबारायांच्या निवासस्थानी मी निघालो. तुकोबांच्या पादुकांची स्नान पूजा केली जाते. त्यानंतर पादुका सजवलेल्या पालखीत घालून ती पालखी देऊळवाड्याला प्रदक्षिणा घालते. नंतर पालखी देऊळवाड्यातून इनामदार वाड्याकडे प्रस्थान करते. आजचा पालखीचा मुक्काम देहूतच इनामदार वाड्यात असतो. या सगळ्या माऊलींसोबत एका लाईनमध्ये मी तुकोबारायांच्या निवासस्थानी आणि महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला निघालो. तर मंडळी, आता मी रजा घेतो. आजपासून तर खरी पालखी सुरू झाली, खरी वारी सुरू झाली. उद्या 8-9च्या आसपासच पालखीतून मार्गस्थ होते. मानांच्या बैलांच्या रथात घालून पालखी पुढे मार्गस्थ होते. इथून पुढे पंढरपूरपर्यंत ही पालखी हा रथ पायी चालत जातो विठू नामाच्या जयघोषात. रामकृष्ण हरी.